आमचं ना अचानक काही बी ठरतं, म्हणजे कुठं जायचं, काय जायचं हे अचानकच ठरतं. आम्ही जायचं असतं एकीकडं आणि जातो एकीकडं, असंच झालं आमच्यासोबत आज काही ना. तर इथं कडाकणी ठेवलेलं ते कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचं होतं, कारण की देवाला आम्ही कुठं बी चाललो नाही, एक 5-5 नैवेद्य घेऊन जायचं होतं. मग मी काय केलं, एका हाताने घालायचं, एका हाताने कॅरी बॅग धरायचं, म्हणून मी असं घालत होते. मग आईचं तोपर्यंत चालू झालं, "गं तुटल फुटल ते बघ." तर मी म्हटलं, "नाही आई, नाही तुटणार." तोपर्यंत लेकीचं बघा कसं चालू आहे, मेकअपमधनं तर बाहेर निघतच नाही, म्हणून तिच्याकडे जरा कॅमेरा पकडला, तिचा मेकअप, तिचं काही लक्ष नव्हतं. बघा आम्हाला जायचं होतं बाळूमामा आणि ज्योतिबाला, पण आम्ही आलो गणपतीच्या मंदिरला. असंच होतं आमच्यासोबत कायम, कधी पण असंच. म्हणजे जायचं असते एकीकडं आणि आम्ही येतो एकीकडं. म्हणजे तिथं बाळूमामाच्या मंदिरामध्ये गेलतो, तिथं आरती सुरू होती. मग तिथं कॅमेरा काय अलाउड नव्हता. मग आरतीला थांबलं तर 1-1.5 तास जातात. मग मी इथं येडेचाळे करत आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाला म्हटलं, "गणपती बाप्पा, यूट्यूबमध्ये तू तरी सक्सेस दे मला आता तरी." म्हणून मी आशीर्वाद घेत होते. मग पुढं आले लेकाला घेऊन. मग सगळीकडं देव, कुठे जाईल तिथं देवाची मूर्ती असायची. सगळ्या देवाला पाया वगैरे पडल्या. मी म्हणजे बघितलं होतं, लई दिवसांनी बघितलं होतं. मग सगळीकडे जाऊन आशीर्वाद वगैरे घेतला. इथं बघा, इथं बी माझी लेक काही ना काही हरकत करतच असते. मग तिचं जरा शूटिंग घेतला मस्त. तो इथं पण देव आहेतच, जिथं जाईल तिथं मूर्ती होती, पाया वगैरे पडलो. आजी नाती मस्तपैकी आशीर्वाद घेत होते. आजचा व्हिडिओ कसा वाटतात ते नक्की सांगा. माझं पोरगं ते पोज देत होतं. तर बाय.